प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा वाटतो, पण कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा काहीच माहिती नसतं. आपण शेळी पालन करत असू, कुक्कुटपालन करत असू किंवा दुग्ध व्यवसाय करत असू, तुम्हाला हे व्यवसाय करत असताना ज्या काही छोट्या छोट्या योजना असतात, फॉर एक्झाम्पल महाडीबीटी पोर्टल योजना, तर या महाडीबीटी पोर्टल योजनेवर तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येणार आहे, त्याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत काय आहे, त्याला सबसिडी काय आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की. मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म सोप्या पद्धतीने भरता यावा म्हणून हा व्हिडिओ आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आम्हाला पशुपालन व्यवसाय करत असताना कडबाकुट्टी मशीन महत्त्वाची असते. या योजनेतून आम्हाला कडबाकुट्टीची मशीन भेटेल. यामध्ये SC ST तसेच कोणत्याही समाजाची महिला शेतकरी असेल तर त्यांना 50% अनुदान आणि बाकी सर्वांसाठी 40% अनुदान आहे. मित्रांनो, हे आहे चारा कापणी यंत्र, फॉडर हार्वेस्टिंग मशीन. हे आम्हाला चारा कापणी सोपी जावी यासाठी तुम्ही घेऊ शकताय. यामध्ये सुद्धा SC ST किंवा महिला शेतकरी यांना 50% अनुदान आणि बाकी सर्वांसाठी 40% अनुदान आहे. मित्रांनो, हे मनुष्यचलित पेरणी यंत्र आहे. आपण हे कशासाठी घ्यायचंय तर आपलं जे काही चारा पिकं आहेत ते चारा पिकं तुम्हाला पेरता यावीत यासाठी तुम्ही हे मनुष्यचलित पेरणी यंत्र घेऊ शकताय. यामध्ये सुद्धा SC ST किंवा महिला शेतकऱ्यांना 50% आणि इतर सर्वांना 40% अनुदान उपलब्ध आहे. मित्रांनो, आपण महाडीबीटी पोर्टलवरती जर गेलात आणि त्याच्यावरती जर योजना पाहिल्या तर भरपूर साऱ्या योजना आहेत. मग इतक्या सगळ्या योजना असताना आपण या 3च योजना का बरं घेतल्या? कारण आपण जो पशुपालनाचा व्यवसाय करणार आहोत, तो शेळीपालन असू द्या, कुक्कुटपालन असू द्या किंवा दुग्ध व्यवसाय असू द्या, हा व्यवसाय करत असताना तुम्हाला उपयुक्त असणारी कडबाकुट्टी असेल, त्याच्यानंतर तुमचं चारा कापणी यंत्र असेल किंवा मनुष्यचलित पेरणी यंत्र. मनुष्यचलित पेरणी यंत्र कशासाठी तर तुमचं जे चाऱ्याचं बियाणं आहे ते चाऱ्याचं बियाणं तुम्हाला घरच्या घरी व्यवस्थित पेरता यावं, कुणावरती अवलंबून राहता कामा नये यासाठी आपण हे पेरणी यंत्राचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर चारा कापणी यंत्र का तर चारा, विविध प्रकारचा चारा आपण जनावरांसाठी लावतो, शेळ्यांसाठी लावतो, तर तो चारा कापत असताना तुम्हाला तो चारा व्यवस्थित कापता यावा, एका लेवलमध्ये कापता यावा याच्यासाठी आपण चारा कापणी यंत्र पण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि कडबाकुट्टी तर आपल्याला सगळ्यांना लागतेच, तर या 3ही योजना त्या ठिकाणी तुम्हाला घेता यावेत, त्याची माहिती व्हावी, त्याचं अनुदान समजावं म्हणून आपण ह्या 3च योजना याच्यामध्ये घेतल्यात. तसं पाहायला गेलं तर महाडीबीटी पोर्टलवरती खूप साऱ्या योजना आहेत. आता तुम्हाला याच्यासाठी कागदपत्र काय लागेल तर कागदपत्र काहीच लागत नाही, फक्त एकच गोष्ट लागते, ते म्हणजे आपला फार्मर ID. आता फार्मर ID कुणाला भेटतो तर ज्याच्या नावानं 7/12 उतारा निघतो, म्हणजे जो शेतकरी आहे ज्याच्या नावानं 7/12 उतारा निघत नाही तो भूमिहीन शेतकरी असतो, त्याच्याकडे फार्मर ID नसतो, त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्यांच्याकडे फार्मर ID आहे तोच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता मुदत किती आहे तर याच्यासाठी मुदत मित्रांनो त्या ठिकाणी मुदतीचा त्याच्यावरती ऑप्शन काहीच नाही दाखवलेला. तुम्ही त्या ठिकाणी या योजनेचा लाभ कधीही पर्यंत घेऊ शकताय. आत्ता योजना चालू आहे, कल करे सो आज कर या उक्तीप्रमाणे तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिलाय तर आजच या योजनेचा लाभ घेऊन टाका. आजच या योजनेचा फॉर्म. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, व्यवसायाबद्दलची माहिती यासाठी आपला चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.